आजच्या परिषदेला मला बोलवलं. त्या परिषदेमध्ये आर.बी. मोरेंचे नातू आहेत, रक्ताचे आणि विचारांचे, सुबोध मोरे, सुभाषराव डिपनीस, त्यांचे रक्ताचे आणि विचारांचे नातू येऊन गेले. मगाशी महात्मा गांधीजींचे नातू रक्ताचे आणि विचारांचे, आणि मी बाबासाहेबांचा विचारांचा नातू आहे, वैचारिक नातू आहे. ज्या बाबासाहेबांनी या देशाला जे दिलं त्याचं वर्णन इथून पुढच्या सगळ्या पिढ्या करत राहतील, म्हणून मी ते वर्णन करत नाही. देशामध्ये जी परिस्थिती आता सध्या चालू आहे त्या अंधाराचं वर्णन सुद्धा मी करत बसणार नाही, परंतु नेमकं एकच मुद्द्यावर मी बोलणार आहे, आणि तो म्हणजे पहिली सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण माझ्या बहिणी इथं आलेल्या आहेत, त्यांना जरा सोपं वाटावं म्हणून. ते एक राजा असतो आणि राजा पडतो आजारी. आता राजा आजारी पडला तर काय होईल? सगळं राज्य हवात येईल, आणि म्हणून त्या राजाला निरनिराळ्या देशाचे वैद्य येतात आणि तपासतात, पण राजाच्या रोगाचा काही निदान होत नाही. शेवटी एक लांबून वैद्य येतो आणि तो म्हणतो की राजाच्या रक्तामध्ये प्रॉब्लेम आहे, निदान झालेला आहे, रक्तामध्ये प्रॉब्लेम आहे, पण याचं औषध जे आहे ते सोपं आहे. म्हणले तुमच्या राजधानीच्या बाहेर एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये काही राजहंस आहेत. त्या राजहंसांचं रक्त आणून जर राजाच्या अंगाला चोळलं तर राजा खडखडीत बरा होईल. राजाला फार बरं वाटतं, कारण त्याचं खूप कमी आयुष्य उरलेलं असतं. तो त्याच्या प्रधानाला, सैनिकांना, सगळ्यांना बोलवतो आणि सांगतो की ताबडतोब जा आणि त्या तलावामध्ये जाऊन तुम्ही ताबडतोब ते रक्त कापा राजहंस, आणि राजहंस कापून आणून द्या, मला रक्त पाहिजे. सैनिक सगळे, सेनापती येतात, प्रधान ते सगळे येतात आणि ते म्हणतात की चला मोठं सैन्य घेऊन जाऊ. म्हणून असे बंदुका बिंदुका सगळे, तलवारी बिलवारी सगळे घेऊन ते सैन्य तिकडे जातं. आता ते राजहंसांचं असं असतं की त्या तळ्यामध्ये ते 12-24 वर्षांपासून राहत असतात, आणि त्याच्यामध्ये सिस्टम अशी असते आतमध्ये की त्यांची 7 तळाची माळी असते आतमध्ये. म्हणजे त्यांना भीती वाटली की ते 7 तळाच्या माळीमध्ये जाऊन लपायचे, माहीत नाही पडायचं. आता हे राजहंस सकाळी सकाळी पोहत असतात, सूर्य असा सकाळी सकाळी उगवलेला आहे आणि राजहंस पोहतायत. तेवढ्यात मोठं सैन्य राजाचं येताना बघतात, अरे बोलतात बाप रे, हे बॉम्ब गोळे, बंदुकान, तलवारी, हत्यार एवढे घेऊन आलेले आहेत, हे कशाला आलेले आहेत म्हणून घाबरतात आणि त्या 7 तळाच्या माळीमध्ये लपतात. प्रयत्न करतात खूप सैन्य, पण त्यांना काय ते सापडत नाही. मग राजाला मरायला येतो आता ताबडतोब, मला ताबडतोब उद्याच्या उद्या पाहिजे, ना तर मेलो मी. मग उद्या आणखी परत रणगाडे, अमुक काय काय ते आता मिसाईल ते सगळं घेऊन ते पाठवतात. पुन्हा सकाळी ते पोहत असतात, बघतात हे आले बापरे मिसाईल, ते परत जाऊन त्या 7 तळाच्या माळीमध्ये लपतात. अरे बोलतो या 2 दिवस झालं, राजा आता शेवटच्या घटकामध्ये जातो. राजा म्हणतो तुम्ही मी काही करून ते रक्त आणा, नाही तर मग तुमचा कार्यक्रम मी वाजवतो. माझा तर झालंच आहे, तुमचा मी वाजवतो. आता काय करायचं? तिथं मग त्याचा एक सल्लागार असतो, तो म्हणतो राजे, ह्या राजहंसांचं एक प्रॉब्लेम आहे, हे असे सापडणार नाही. ते बघितलं ना मिलिटरीचे ड्रेस, बॉम्ब गोळे किती नाही सापडत. मग म्हणे काय करायला पाहिजे? म्हणले उद्या एक काम करा, राजामधले सगळे दर्जी आहेत त्यांना अटक करा आणि कपड्याशिवायच्या कामाला लावा. सगळे दाड्या बनवणारे जे मेकअप मन आहेत त्यांना अटक करा आणि दाड्या बिड्या. दुसऱ्या दिवशी ते सगळे गोळा करतात, सगळ्या सैन्याला कपड्या बिपड्या घालतात, त्यांना दाड्या बिड्या घालतात, हातामध्ये कमंडलू देतात. तिसऱ्या दिवशी पुन्हा हे राजहंस तिथे पोहत असतात, सूर्य असा सकाळचा उगवलेला आहे, कोवळी ऊन, आणि तेवढ्यामध्ये ते बघतात की मोठी साधूंची एक फौज आपल्याकडे चालून येत आहे. आतमध्ये पोहत असतात तर त्यांच्या चर्चा होते, अरे 12-24 वर्ष आपण या ठिकाणी राहतो, पण साधू महाराज कधी आले नाहीत. चला म्हणे आज काय करता, चला दर्शनाला जाऊ. आणि बाहेर जातात, ते साधू अशा काठावर येतात, पाण्यामध्ये ते कमंडलू घेऊन असं ते पाणी आता भरणार
तेवढ्यामध्ये हे येतात त्यांचं दर्शन घ्यायला. हे त्यांच्या मोमे राम आणि बगलमध्ये छुरी ती काढतात आणि राजहंसाचं मुंडकं कापून त्याचं रक्त कमंडलूमध्ये भरून त्या राजाला देतात. लक्षात आलं? हे या देशातल्या मनोवाद्यांचं सांस्कृतिक राजकारण आहे. हे सांस्कृतिक राजकारण समजून घेण्याचा काळ आहे. कारण मी लहानपणी एक आमच्या गावात चोरी झाली. मी तुम्हाला खरं सांगतो, म्हस चोरली. म्हस, आता म्हैस चोरणारे 4 लोक होते. 4. त्यांनी एका म्हातारीची म्हैस चोरली. चांगली गाभण म्हैस हो. आता म्हणजे व्याधी तर दूधच आहे. ती म्हैस चोरली. तर मी विचारलं म्हातारीला, कशी काय चोरली? आणि म्हणली, काय सांगू बाबा, पाट पाट मी उठले तर म्हसत नाही, पण घंटा वाजत होती. तर म्हणलं, कसं काय? ज्या दिशेने ते म्हैस, चोरांनी काय केलं, 2 चोरांनी म्हैस घेऊन गेले आणि 2 चोरांनी काय केलं, त्याच्या घरातली घंटा घेऊन दुसऱ्या बाजूला, म्हैसवाले ह्या बाजूला आणि घंटावाले म्हातारी बोंबलत त्या बाजूला घंट्याच्या मार्ग, आणि म्हैस या बाजूला. या देशातल्या सांस्कृतिक राजकारण करणाऱ्या चोरांनी आपली अर्थव्यवस्था म्हणजे म्हैस एका बाजूला घेऊन गेलेली आहे आणि धर्माचा घंटा वाजवत आपल्याला माग पडायला लागलेला आहे. आता तुम्हाला हे सांस्कृतिक राजकारण म्हणजे काय ते कळलं का? आता तिच्यावर जास्त बोलत नाही ना, एवढं. आता हे 2 गोष्टी एवढ्या लक्षात ठेवायच्या की आपल्या विरुद्ध या देशामध्ये, या देशातले जे मनुवादी आहेत ते जागतिक भांडवलशाहीचं रक्षण करण्यासाठी, त्यांची, आता वाईट शब्द बोलू नये, पण त्यांची काय दलाली करण्यासाठी त्यांनी या देशाची अर्थव्यवस्था, ते अमेरिकेमध्ये टाक्या नावाचा माणूस आहे, हा त्यांना कळलं. तो म्हणला नाच की हे नाचतात, नाही नाचला की म्हणतात वाच, की हे पिस्टन काहीतरी फाईल आहे ना, हा ते वाच. मग हा म्हणतो मी नाचतो पण वाचत नाही, आणि त्याला वाचायला शिकवलेलंच नाही, त्याला प्रश्न विचारायला शिकवलेलंच नाही. त्याच्यामुळे तो नाचतोय. आणि कुणाच्या तालावर नाचतोय? हा, आता ते माझ्या बहिणी इथं बसलेले आहे. गॅस आहे का घरात? हा, गॅस नाही. यांना काय फरक पडत नाही गाडींना? यांना काय फरक पडणार आहे? फरक इथं पडणार आहे. आणि सगळ्यात जास्त त्रास युद्धाचा असेल किंवा सांस्कृतिक राजकारणाचा असेल तर तो स्त्रियांनाच करतो. ह्या माझ्या बहिणी आहेत. आपल्याला वाटतं मोदी विरुद्ध आपण लढतो आहे. आमच्या बहिणींच्या घरात, सगळ्यांच्या घरात एक मोदी बसलेला आहे. घरातच मोदी आहे. त्यामुळे यांना जे सांस्कृतिक राजकारण कळतं ते आम्हाला कळण्याचा काही मुद्दा नाही. या देशातले बरेच, म्हणजे माझ्या सहित सगळे जे पुरुष आहेत त्यांना मेंटल हॉस्पिटल घेऊन जाण्याच्याच परिस्थितीत आहे. कारण एवढे बॉम्ब, अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब हे बनवले, हे काय बायकांनी नाही बनवले, सगळे हात्यार पुरुषांनी बनवलेले. आणि म्हणून या जगातलं सांस्कृतिक राजकारण जर सुधारायचं असेल तर प्रथमतः या देशामधल्या स्त्रियांना एकत्र केलं पाहिजे. आणि त्याचा पाया बाबासाहेबांचे गुरुजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी या महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक लोक आहेत, त्यांनी स्त्रियांच्या एकूण या जगातल्या मानव जातीत स्त्रियांचं काय महत्व आहे हे एंगल्स पासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी बाबासाहेबांना जो संदेश दिला आणि त्यांनी त्यांना काय शिकवलं, सावित्रीबाई फुलेंना त्यांनी शिकवलं आणि बाबासाहेबांना संदेश दिला की या देशामध्ये, या देशाचं नवं सांस्कृतिक राजकारण, विधायक सांस्कृतिक राजकारण उभा करण्याचा संदेश हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी बाबासाहेबांना दिला. आणि म्हणून बाबासाहेब सत्याग्रहाच्या बद्दल बोलताना एक वाक्य इथं लिहिलेलं आहे. आर बी मोरे त्या काळामध्ये होते. या 14 तारखेच्या सत्याग्रहामध्ये
एक गोष्ट नेहमी विसरली जाते. बाबासाहेबांचं नाव येतं ते बरोबरच आहे, पण आर डी मोरे यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्यापेक्षाही एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते महार बटालियन मधल्या जे रिटायर्ड लोक होते आणि या परिसरातले जे शाहीर होते त्यांनी आंबेडकरी जलशाची स्थापना केली या 14 जाण्याच्या सत्याग्रहामध्ये आणि त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. त्या सत्याग्रहाबद्दल बाबासाहेब काय म्हणतात, काय सांस्कृतिक राजकारण बाबासाहेबांचं काय आहे, एका वाक्यात सांगितलं बाबासाहेबांनी. हे बा, मला जरा पाणी द्या, मला खोकला पण खूप आहे आणि सर्दी कालपासून आहे आणि हे ऊन एका बाजूला आणि सर्दी, त्याच्यामुळे डॉक्टर मला काल म्हणलं की कशाला जातो महाडला, मारायचं का तुला, म्हटलं मारायला नाही जगायला झालो नाही. तर हे वाक्य काय ते बाबासाहेबांनी इतकं सुंदर, इतकं सोपं काय आहे, 14 तळ्याचे पाणी प्याल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आज पावतो 14 तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही कधी मेलो नव्हतो. 14 तळ्यावर जायचे आपल्याला जायचे आहे. हे बाबासाहेबांचं या 14 तळ्याच्या बद्दलच्या सत्याग्रहाचं म्हणणं होतं. आता आज हा अंधार किती आहे त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही, किंवा त्यांनी कोणत्या प्रकारचं सांस्कृतिक राजकारण आपल्या विरोधात केलंय त्याच्याबद्दल पण मी काही सांगत नाही. आता ते तुम्हाला कळलेलं आहे. याचा प्रतिवाद कसा करायचा, हे करायचं, फाईट कसं करायचं. कारण आपल्याला काय वाटतं आहे की आपण सगळे लोक एकत्र आलो, दलित, मगाशी नवले साहेबांनी खूप चांगलं कॉम्रेडनी सांगितलं की हे सोशल इंजिनिअरिंग साठी आम्ही एकत्र आलो नाही. मला फार करेक्ट वाटलं ते. सोशल इंजिनिअरिंग करून काय तुम्हाला काय म्हणजे राजकीय सत्ता हवी का? राजकीय सत्ता तर अनेक वेळा मिळाली. या देशामध्ये 150 वर्षाचा संघर्ष केल्यानंतर या भारतात जी सत्ता मिळाली, राजकीय सत्ता, की भारतीय जनतेनं किंवा काँग्रेसनं स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं न केल्यामुळे या देशामध्ये 70 वर्षानंतर प्रतिक्रांती झालेली आहे आणि प्रतिक्रांतीच्या मध्यात आपण आहोत. प्रतिक्रांतीच्या मध्यावर आहोत. दिल्लीच्या एका विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एक पोरगी उठते आणि ब्राह्मणवाद जिंदाबाद म्हणते. मुलगी, ही प्रतिक्रांतीची लक्षण आहे. एक आमच्या पुण्याची एक बहीण आहे, नाव विसरलो मी, ती बोलले की आता हिंदू राष्ट्र डिक्लेअर करायला पाहिजे. हा हो, ते काय तिचं नाव आहे ते, हा कुलकर्णी असली तरी तिथं बिचारी बहीण आहे आमची, त्याच्या धर्मामध्ये त्यांना काय, त्या कुलकर्णीला काहीतरी ब्राह्मण असली तरी काय तिला स्थान नाही, बिचारी ती पण शूद्रच आहे. पण शूद्राच्या डोक्याचा एवढा सत्यानाश केलेला आहे. तर इथे आता संविधानाची शपथ घेऊन या देशात लढाया लावण्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड बेबी, इन आर महाराष्ट्र there are many MLAs, those who have taken vote of this thing, constitution, and they're spreading anti-constitutional messages. This is happening in our Maharashtra. आपल्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर ते सांगतात हिंदू मुसलमान की सगळ्या वस्तू हिंदूंच्याकडनं घ्या, मुसलमानांच्या वस्तू घ्यायच्या नाही. अहो ताई, आमच्याकडे आमच्या गावाच्या जत्रेमध्ये पूर्वी मुसलमानची दुकानं येत होती, आता दुकानं बंद केली. मटण कुठनं घ्यायचं ते सांगायला लागले, उद्या डाळ कुठनं घ्यायची ते सांगायला लागले. पोरगी कुणाची करावी कुणाची करू नये हे तर पहिलेच सांगितलेलं आहे, पण वरणाची डाळ कुठून घ्यावी हे सांगायला लागले. तर या परिस्थितीमध्ये एक पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करावं लागेल. हा मुद्दा चर्चेला येत नाही म्हणून मी मुद्दा म्हणून त्याची चर्चा करतोय. डॉक्टर नवले, ही जी सगळी मंडळी इथं बसले याच्यावरनं मला एक लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये जर कोण खाली जाऊन काम करत असेल तर हे मला तुम्ही दिसता. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मी तुमचे मार्क्स, मी काय त्यात पार्टिसिपेट करू नये, पण मी त्या मार्क्स बद्दल वाचलेला. एवढा जनतळ जर खाली असेल थोडा बहुत तरी, तर त्या जनतळाला एका सांस्कृतिक राजकारणाच्या दिशेनं घेऊन जाण्याची गरज आहे असं मला वाटतं.
याच्यावर डिटेल चर्चा करण्यात येईल. आपल्या विचारधारेमध्ये आपला विचार करण्यामध्ये थोडा फरक जरी असला तरी बाबासाहेबांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलो आहोत. म्हणजेच आपण सांस्कृतिक राजकारणाबद्दल विचार करू लागलो आहोत, म्हणून मी हे बोललो. या पुढे अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला बोलता येईल, खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे काम करता येईल. कारण राजसत्ता हातामध्ये आली तर ती सांस्कृतिक राजकारणाशिवाय टिकत नाही. हा इतिहास पहिल्यापासून आहे. अशोकाचं पूर्ण साम्राज्य या जगामध्ये देशामध्ये होतं, ते संपूर्ण नायनाट केलं. ब्रिटिश आले म्हणून कळलं की चक्रवर्ती राजा अशोक होता इथे आणि ते सगळं मनोवजाने खतम केलं होतं. त्याचं कारण आहे की त्या काळातलं पुरेसे सांस्कृतिक राजकारण चक्रवर्ती सम्राट अशोकानं केलं होतं. पण जी वैदिक प्रतिक्रांती झाली त्याच्या काळात त्याला उत्तर न देऊ शकल्यामुळे भुईसपाट करून टाकलं मोठं साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातलं पहिलं हिंदवी स्वराज्य उभं केलं, रयतेचं राज्य उभं केलं. जगातलं पहिलं खूप चांगलं काम केलं होतं. संतांनी केलेल्या सांस्कृतिक चळवळीच्या आणि सांस्कृतिक राजकारणाच्या आधारात त्याचा पाया होता छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणून बाबासाहेब इथे आले तेव्हा रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन कामाला लागलेले आहेत. बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा खूप जवळचा ते कधीतरी मी नंतर बोलेन. पण राजसत्ता हातामध्ये असली आणि जर आपण आपलं सांस्कृतिक राजकारण उभं करू शकलो नाही तर ते टिकत नाही. रशियाचं उदाहरण आपल्याकडे फार स्पष्टपणे देता येऊ शकतं. 70 वर्ष राज्यसत्ता होती, परंतु स्वतःचं सांस्कृतिक राजकारण नीट उभं न करू शकल्यामुळे 70 वर्षानंतर रशियन राजक्रांतीमधले जे तत्व होती त्याचा भांडवलशाहीने पराभव केला. कारण भांडवलशाही इतकी खतरनाक आहे की ती जी रूपं बदलते, तिची जी लवचिकता आहे ती भयावह आहे. भांडवलशाहीच्या लवचिकतेबद्दलचा अभ्यास आपण करण्याचा हा काळ आहे. जी भांडवलशाही लवचिकता दाखवून रशिया राज्य समाजवादाकडनं राज्य भांडवलशाहीकडे ते राष्ट्र गेलं आणि आता बॉम्ब घेऊन बसलेले आहेत. एक बॉम्ब अमेरिकेकडे आहे आणि एक बॉम्ब त्यांच्याकडे आहे, मध्ये आपण आहे. हा म्हणजे घेणं ना देणं आणि राज्याला कंदील घेऊन येणं, म्हणजे तरच आहे. बरं आपल्याकडचं तर ते त्याला ते काही त्याला आगे ना पिछा ते काही करते. त्याच्यामुळं हे बॉम्ब घेऊन बसलेले आहेत. मला वाटतं की सांस्कृतिक राजकारणाची कधी नव्हे इतकी गरज या मानव जातीला आहे. कारण ही मानवजात आज फक्त आर्थिक संकटांना तोंड देत नाही. हे जे संकट आहे हे तत्वज्ञानाच्या क्षेत्रातलं संकट आहे. बुद्धाचा अनुयायी म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी बुद्धिस्ट आहे. हे संकट तत्वज्ञानाच्या क्षेत्रातलं आहे आणि ते जर आपल्याला लढायचं असेल आणि भांडवलशाही घेतलेली जी विविध रूपं आहेत तिला जर बेनकाब करायचं असेल तर आपलं स्वतःचं सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभं करावं लागेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद.